तुम्हाला पण पॉलिटी आर्टिकल लक्षात ठेवायला अवघड जाते का? मग टेन्शन कशाला घेता हो राजे हो? टेन्शन घ्यायचंच नाही आता आजपासून, कारण आपण भन्नाट ट्रिक्सचं एक पॉलिटीची पेड PDF घेऊन आलेलो आहेत, जी तुम्हाला अत्यंत रिजनेबल दरामध्ये 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. 84 21 90 हे 90 आहे, 90 83 84. तसेच तुम्हाला आणखी ट्रिक्सचे डेमो पाहिजे असेल तर आपलं MP शॉ ट्रिक्सचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता मी इथं तुम्हाला आपल्या PDF मधले काही डेमो दाखवतो कसे ट्रिक्स आहेत. तर पहा, सर्वात महत्त्वाचं कलम आहे 167, ज्यावर आतापर्यंत आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. तर कलम 167 काय? तर कलम 167 आहे मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये. काय आहे कलम 67? काय आहे तर मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं राजे हो? पहा, तर अशी ट्रिक्स आहे की मुख्यमंत्र्याला आपण सदुभाऊ असं नाव दिलं आहे. मुख्यमंत्र्याला आपण काय नाव दिलं आहे? तर मुख्यमंत्र्याला आपण सदुभाऊचे नाव दिलेलं आहे. तर मग आता कसं लक्षात ठेवायचं? पहा, सदुभाऊंची कर्तव्य असं आपण म्हणायचं. इथून पुढे काय म्हणायचं? सदुभाऊंची कर्तव्य. मुख्यमंत्र्यांची कर्तव्य नाही म्हणायचं. काय म्हणायचं आपण? सदुभाऊंची कर्तव्य म्हणायचं. कारण आपण स्वतः मुख्यमंत्र्याला सदुभाऊंचं नाव दिलेलं आहे. कोणाचं नाव दिलेलं आहे? सदुभाऊ. सदुभाऊ का? कारण पहा, हे 67 आणि हे सदुभाऊ दोन्ही शब्द सुरुवात सदूने होते. 67 या 67ला मराठीमध्ये जर लिहिलं तर हे असं 67. पाहू शकता इथे तुम्ही 67 आणि सदुभाऊ असा काय होतो? दोन्ही शब्दाचा यमक जुळतो. त्यानंतर आता मी तुम्हाला डायरेक्ट पंतप्रधानाची कर्तव्याचं आर्टिकल दाखवतो काय तर, ते पण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं दाखवतो. पहा, हे पहा, कलम 78. कलम 78 काय? तर PM ची कर्तव्य दिलेली आहेत. कलम 167 मध्ये CM ची कर्तव्य होते. म्हणजे तिकडे CM ची म्हणजे सदुभाऊंची कर्तव्य 167 आणि खाली 78 मध्ये PM ची कर्तव्य. तिकडे CM ची, इकडं PM ची. तर PM ची कर्तव्य अगोदर आहेत. PM ची कर्तव्य अगोदर आहेत बघा. 78 मध्ये PM ची कर्तव्य आहेत आणि 167 मध्ये CM ची कर्तव्य. तर CM ची कशी लक्षात ठेवायची ते पाहिले आपण. CM ला आपण सदुभाऊचं नाव दिले म्हणजे CM ची कर्तव्य. त्यानंतर 78 मध्ये आहेत PM ची कर्तव्य. तर PM ची कर्तव्य कसं लक्षात ठेवायचं बघा. GH म्हणजे रेशनमध्ये लोकांना G फॉर गहू आणि H फॉर हरभरे देणे हे PM चे आद्य कर्तव्य. कसं लक्षात ठेवायचं? रेशनमध्ये G फॉर गहू आणि H फॉर हरभरे देणे लोकांना हे PM चे काय तर आद्य कर्तव्य आहे. किंवा याला तुम्ही असेही लक्षात ठेवू शकता, G फॉर गावांना आणि H फॉर हागणदारी मुक्त करणे हे पण PM चे काय आद्य कर्तव्य आहे. G फॉर गावांना आणि H फॉर हागणदारी मुक्त करणे. G फॉर गावांना आणि H फॉर हागणदारी मुक्त करणे हे PM चे काय आद्य कर्तव्य आहे. कारण असं का ट्रिक काय केली? कारण G हा ABCDनुसार 7 नंबरला येतो आणि H हा हागणदारीचा H हा ABCDनुसार 8 नंबरला येतो. म्हणजे 7 आणि त्यावर 8 किती झाले? 78. तर हे आहे PM ची कर्तव्य आणि CM ची कर्तव्य. ओके, अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. जर तुम्हाला आवडत असतील तर लगेच आपलं 84 21 90 83 84 संपर्क करा आणि आपली पेड PDF परचेस करा. तसेच आपल्याकडे नुसतं पॉलिटिक्स नाही तर संपूर्ण ऑल सायन्स व्होकॅब्युलरी आहे. ऑल सायन्स आहे. तसेच ऑल इंग्लिश व्होकॅब्युलरीचे ट्रिक्सचं पेड PDF बनवलेले आहेत आपण. त्याचे संपूर्ण तुम्हाला जर डेमो पाहिजे असतील तर आपले MPSC बाबा ट्रिक्स काय हे बघा, MPSC बाबा ट्रिक्स, MPSC बाबा ट्रिक्स या नावाने काय आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. तिथे तुम्हाला आणखी डेमो पाहायला मिळतील. ओके, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.